हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. येस, तुम्ही बघू शकता की फायनली आम्ही पुन्हा आमच्या गावी आलो. हो, कारणही तसंच आहे. तुम्ही बघू शकता की मामाच्या दारामध्ये खूप सुंदर असा मंडप लावला आहे. कारणही तसंच आहे. मामाची मुलगी आहे सुजाता, तर मग तिचं लग्न आहे. तर मग खास तिच्या लग्नानिमित्तच 2 दिवस आधी आम्ही सर्वजण इकडे आलेलो आहोत. तुम्ही माझ्या या आधीच्याही म्हणजे खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की मी मोस्टली गावाकडची लग्न अटेंड करते. हो, कारण मला खरंच गावाकडची लग्न अटेंड करायला खूप आवडतं. कारण बघा ना, जेव्हा गावचं एखादं लग्न असतं तेव्हा प्रत्येक रिच्युअल म्हणजे प्रत्येक जे काही आपले रीतिरिवाज आहे ते पूर्णपणे म्हणजे सगळे केले जातात. मग ते कुठलेही असू द्या, जसं की म्हणजे बांगड्या भरायचा कार्यक्रम असू द्या, शिदोरी करण्याचा कार्यक्रम असू द्या, असे कितीतरी रीतिरिवाज आहेत जे एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे सगळं केलं जातं. आता इथेच बघा, आता मामाच्या इथेच आता सध्या बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे सगळ्या बायकांचा. आणि आता बांगड्या भरणं झालं की लगेच मग शिदोरी करायला घेणार. आता मग असेच पुढचे 3ही दिवस आम्ही खूप मजा करणार आहोत. खरं तर आज बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आहे, मग उद्या सवासणी जेवण असेल, त्याच्यानंतर मग उद्या हळदी आणि साखरपुडा हे एकत्रच होणार आहेत आणि मग परवा दिवशी लग्न. हा, मग ड्रेस नाही पप्पा दुसरा कपाळा कुकुली आधी कोणाला हाय की त्याला हाय काय टिकली टिकली बारकोशी तसलं नेते ती होई लागदा यावात लेले प्ले झाला आम्ही मम्मीला पण बोलवते. मामी पण हळदी कुंकू लावणार. समर्थ कसं मस्ती करतोय बघ. ए चिमण्या, ए थांब थांब थांब. फोटो काढते फोटो काढते आत्या. आणि मग अशा प्रकारे हळदीच्या 1 दिवस अगोदर बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. आता जसं की गावाकडे भावकी समाज नातेवाईक हा थोडा मोठाच असतो, त्यामुळे मग लग्नाच्या 2 ते 3 दिवस आधीच बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. आता जसं की आपल्याकडे लग्न हा मुख्य सोहळा असतोच, पण लग्नाआधीही काही खूप मुख्य असे विधी सोहळे साजरे केले जातात. तर मग एकीकडे बांगड्या भरण्याचा कार्यक्रम तर सुरू होताच, तर मग आणि दुसरीकडे नवरीच्या हातावर मेहंदी देखील लागणार होती. आणि मग आता लग्न हे मुलाकडे असल्यामुळे मुलाकडचे हळदीच्या दिवशी नवरीला घ्यायला येणार होते आणि मग नवरीबरोबर शिदोरी देखील पाठवली जाते. आणि मग नवऱ्याकडून नवरीला घेण्यासाठी येणारी मंडळी देखील शिदोरी घेऊन येतात. आणि मग अशा प्रकारे नवरा आणि नवरीच्या फॅमिलीकडून एकमेकांसाठी शिदोरीचं वाटप केलं जातं. आणि मग शिदोरीमध्ये काहीही असू शकतं. तर कुठे लाडू असतात, सांजोरीच्या पोळ्या असतात, तर कुठे पुरणपोळी वाटप केली जाते. आणि मग मामाकडे सर्व बायकांनी मिळून शिदोरीसाठी सांजोऱ्याच्या पोळ्या करायला घेतल्या, ज्या की अतिशय चविष्ट लागतात. व्हिडिओ चांगलं दिसतं हो. आपल्या पत्करी पण बघायचं कधी दिसतं टीव्हीवर पुन्हा मग काय आता परत आजीने बांगड्या भरलेल्या दिसतं पहिल्यांदा. मी अशीच आहे. येणारच ना उद्या. आज संध्याकाळी पप्पा दीपाली ते हा संध्याकाळच्या ट्रेनने येणार आहेत. काय राहू दे ना, खाऊ तुम्ही. तुम्हाला काय खायला? आम्ही जेवलो, तुम्ही काय खाल्लं नाही. 8 ठेवते द्या. मांजर खात्या आजोबांनी एवढ्या आवडीने बिचारे जाऊन आमच्यासाठी चुरमुरे आणि शेव घेऊन आले. तुम्ही एवढं कुठे गेलता आणायला? शेव चिवडा आणायला कुठे गेलतात? कुठे गेलतात आणायला तुम्ही? हा, झालं चालू? हो झालं.
अलका पुढे सर हे जर तोंड दिसत नाही असं मध्ये बस असं मध्ये पुढे ना पुढं या पुढे काय तुम्ही बघू शकता तर मग होणाऱ्या नवरीच्या दोन्ही मामींनी नवरीच्या भाची पूजनची किती जय्यत अशी तयारी केली आहे. तर मग लग्नाआधी मामा मामींकडून भाची पूजनचा देखील एक विधी केला जातो, ज्याच्यामध्ये नवरीसाठी छान छान अशी गोड गोड पदार्थ आणले जातात आणि मग सुंदर अशी साडी आणि नारळ देऊन नवरीची ओटी भरली जाते. कोण बसले माया साईडच्या नाही आणल्या त्यावाल्या तू का घातलंस मग तुझ्या हाताला कधी यायचं एवढं भांडण मामा पोरीच्या लग्नात तरी जरा चांगली कपडे घालावं. सुजाला घालायची तेव्हा बसते ते दिसत नाही ती. आता कोण घेते पदर. बांगड्या घालते घाल ना ती नथ. बसा बसा फोटो घेते. फोटो घेऊ. शिदोरी सोडतात. जाताना घेऊन जा आपण. नंतर घेतो. भरली बाजार
पडायचं होत असतं लग्नात येते थोडं कशाला येते नाही काय असं करते काय सगळं निघलंय म्हणते काय तुम्ही काय करताय ही का शिदरी शिदोरीची तयारी माझं चांगला फोटो काढा चांगले येत आहे आजी पदर काय पडून देत नाही आजी डोक्यावर हे काय गुळ आहे गुळ शांजुरा आणि हा ते हे शिदोरीसाठी ना शिदोरीसाठी 5 दिवस भिजायला घालायचं गुळाच्या पाण्यात गहू गहू लय आता त्याचा भाजायचं असते ते काढून आणायचा भाजायचं पायातलं घातलंच नाही का त्या दिवशी प्रत्येकाची करायची पद्धत वेगवेगळीच असते तुम्ही रेसिपी सांगा कसं बनवतात म्हणजे पहिल्यापासून ना पहिला काय करतात गहू हा काय करतात पहिला गहू भाजतात बोले ना पहिला गहू भाजतात चालतात 2-3 बऱ्या सुजी चाळायचा हा 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 पुन्हा भाजायचा गरम करायचा मग गुळ बारीक करायचा आणि मग ते पीठ कधी दळून हे करायचं गहू बारीक करायचं का 4 दिवस भिजू घालायचा गहू गहू नाही सांजुरा तेच त्यात गुळ मिक्स करून ना गुळ मिक्स करून बारीक करून तुमचा हात ना का ठेवते मला नको पिली मी आता थोडा
घ्या एवढा तुला घे छाय अहो घे शांता 12 वाजता जायची तिकडे मळ्यात जायची मळ्यात गावात इथं सगळं मनपात यायची पुढे सकाळी चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना काय हा काढ ना बोल ना तुझ्या पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न सुजा तुझ्या बापाना जीवन दिलाय मापाना सुजा तुझ्या बापाना जीवन दिलाय मापाना पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न सुजा तुझ्या बापाना फ्रीज दिलाय मापाना सुजा तुझ्या बापाना फ्रीज दिलाय मापाना सुजा पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न सुजा तुझ्या बापाना हुंडा दिलाय मापाना सुजा तुझ्या बापाना हुंडा दिलाय मापाना पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न सुजा तुझ्या बापाना भांडी दिल्यात बापाना सुजा तुझ्या बापाना. आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना या व्लॉगमध्ये म्हणजे गावाकडे लग्नाआधी जे काही रिच्युअल्स केले जातात त्या रिलेटेड हा व्लॉग नक्की आवडला असेल. वेट हां अजूनही लग्नाआधीचे जे काही आपले रिच्युअल्स असतात त्या रिलेटेड अजून हा व्हिडिओ संपलेला नाही आहे तर तो आपण पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करणार आहोत. जसं की या व्लॉगमध्ये बांगड्या भरण्याचा कार्यक्रम मग शिदोरी करणं असो मेहंदी भाजीपूजन तर असे बरेच काही लग्नाआधीचे रिच्युअल्स आपण पाहिले आणि पुढच्या व्लॉगमध्ये देखील आपण तेच पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि मग त्यामुळे गावाकडील लग्न यापुढचे येणारे काही व्लॉग्स नक्की मिस करू नका. चला तर मग भेटूया अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सुजा तुझ्या बापाना रुपवत दिलाय मापाना पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न पौर्णिमेचा चटका चांदना सुजा तुझं आई लग्न.